जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू। कृषी विभागाचा 2,95,000 हेक्टरवर लागवडीचा अंदाज। जिल्ह्यात कापूस आणि मक्याच्या लागवडीत वाढ। कृषी विभागाचे नियोजन पूर्ण। खते बियाण्यांची पूर्वतयारी। खरीप हंगामासाठी प्रशासन सज्ज। खरीपपूर्व आराखडा तयार। शेतकऱ्यांसाठी खत टंचाई टाळण्याचे नियोजन। नंदुरबार जिल्ह्यात कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामाची तयारीला सुरुवात झाली असून जिल्ह्यात 2,95,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी व्यक्त केली आहे। नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागाच्या वतीने आराखडा तयार करण्यात आलेला असून जवळपास 3 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची लागवड होणार आहे। यात सर्वाधिक कापूस आणि मक्याची लागवड होणार असून गेल्या वर्षीची तुलनेत यावर्षी कापूस आणि मक्याची लागवड वाढणार असल्याचे अंदाज व्यक्त केला गेला आहे। तर लागवडीनंतर खतांची टंचाई भासू नये यासाठी देखील नियोजन करण्यात आले आहे। 1,07,000 मेट्रिक टन खताचा साठ लागणार आहे आणि खताची टंचाई निर्माण झाली तर तातडीने खत उपलब्ध होईल असं नियोजन केलेलं आहे। तर पेरणीसाठी 28 टन बियाणे लागणार आहे, त्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। जिल्ह्यात खरीप हंगामाची पूर्वतयारी केली जात असल्याचे नंदुरबार जिल्हा कृषी अधीक्षक शंकर किरवे यांनी सांगितले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नंदुरबार जिल्ह्यामध्ये खरीपाचं जे क्षेत्र आहे ते 2,94,000 हेक्टर आहे। मागील वर्षाचा जर अनुभव लक्षात घेतला तर 2,88,000 हेक्टर पर्यंत पेरणी झाली होती। यावर्षी सुद्धा अनुमान आहे की 2,90,000 हेक्टर पर्यंत पेरणी होण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगानं जर विचार केला तर जिल्ह्यामध्ये मक्याचं क्षेत्र हे वाढताना दिसत आहे। जवळपास या वर्षी जर लक्षात घेतलं तर जवळपास 60,000 हेक्टर पर्यंत मक्याचं क्षेत्र हे वाढण्याची शक्यता आहे। तसेच काही प्रमाणामध्ये कापसाचं सुद्धा क्षेत्र या ठिकाणी वाढेल। त्या अनुषंगानं जिल्ह्याच्या वतीनं बियाण्याची मागणी आम्ही केलेली आहे। मागील जवळपास 28,000 क्विंटल इतकं आपल्याला बियाणं लागणार आहे। तसंच खताच्या बाबतीमध्ये जर उल्लेख केला तर जवळपास 1,07,000 मेट्रिक टन हा जिल्ह्याला साठा उपलब्ध आहे आणि आता जर बघितलं तर जवळपास 38,000 मेट्रिक टन हा पूर्ण जिल्ह्यामध्ये साठा उपलब्ध आहे। जर काही प्रमाणामध्ये जर शॉर्टेज वगैरे जर आला, खताची टंचाई जर जाणवली, त्या अनुषंगानं बफरचं सुद्धा आम्ही नियोजन केलेलं आहे। त्यामध्ये युरियाचं जर बघितलं तर 4,000 मेट्रिक टन आमच्याकडे साठा आम्ही बफर करतोय। तसंच DAPचा सुद्धा जवळपास 350 मेट्रिक टन हा बफरमध्ये शिल्लक आम्ही ठेवणार आहोत।